पंडित तुबा मने विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेच दान आवडे निरांतर हेच दान तुका मने माझे तुका मने माझेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझेची सर्व सुख मने माझेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझेची सर्व सुख पाहिना श्रीमुखा आवडीने पाहिना श्रीमुखा आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची जाण तुळसी हार गळा हरि तुळसी हार गळा कासे पितांबर विठोबार को माये विठोबार को माये
विठोबा रकुमार निवृत्ति निवृत्ति मनता पापनुरे चित्ती निवृत्ति निवृत्ति नाम गीता जन्म सार्थक तत्वतरम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम
आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्य नका करू नाश आयुष्य नका करू नाश आयुष्य आता तरी पुढे हाचे उपदेश 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 नका करू नाश आयुष्य कळांच्या पाया माझे दंडवत कळांच्या पाया माझे दंडवत बोलाले चित्त शुद्ध करा ते करावे देवाचे चिंतन ते करावे देवाचे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत बोलाले चित्त शुद्ध करा कामनी लाभो यतो व्यापार कामनी लाभो यतो व्यापार राय पार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत बोलाले चित्त शुद्ध करा हरि जय हरि जय आरती करा महिला मंडळ पुरुष मंडळ ताली वाजवा माया भजन करा बहुत बढ़िया जय हो ताली करा हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय आता तरी पुढे हाचे उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश आता तरी पुढे हाचे उपदेश आता तरी आता तरी पुढे हाचे उपदेश
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवेद सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठल
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा श्री संताची या माता चरणावरी 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 साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत ओ विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा तरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्योत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती अवतारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती अवतारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आनंदया जननी देवानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन राजत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती दिवाकाय महिमा वर्णाव शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरमस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या जया पूजली आदरे पांडुरंगे विमानस्त केली प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदयी आपुली सौफाळण्या बलीवरी वैसो पावली श्रीगुरूंचे जयांचे केली आहा स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोण्याता आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपा मूर्ती वैराग रागर्षिक वैराग्य शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा पिंपळदकर फार चरणाचा नाही पण चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सभे करता निवडलेला आहे विठ्ठल श्री महाराजांचा अत्यंत गोड उपदेश आहे आजच्या अभंगाच्या द्वारे श्री महाराज म्हणतात ऐका रे मैबाप नॉर्मल वेगळं ठेव आता तरी पुढे हाची उपदेश महाराज म्हणतात तुम्हाला हाच एक उपदेश आहे का हो तुकाराम महाराज नका करू नाश आयुष्याचा आपल्या आयुष्याचा नाश होऊ नये याच्याकरता श्री महाराज म्हणतात सकाळांच्या पाया माझे दंडवत महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो पिंपळदकर आपुलाले चित्त शुद्ध करा हे चित्त नावाचं मात्र हे आपल्याला शुद्ध करायचं आहे चित्त शुद्ध करायचे कशानं होईल हो महाराज
महाराज म्हणतात ते त्याच्यानं शुद्ध होईल. हित ते करावे देवाचे चिंतन. महाराज म्हणतात त्याला देवाचं चिंतन करावं लागेल. पण ते कसं? करोनिया मन शुद्ध भावे किंवा एकविध असं 2 पाठ आहेत. म्हणून श्री महाराज म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. श्री महाराजांचं म्हणणं आहे. महाराज म्हणतात ज्याच्यामध्ये ज्या व्यापारामध्ये आम्हाला लाभ आहे असा व्यापार आमच्या जीवनामध्ये घडावा. तो व्यापार आम्ही आमच्या जीवनामध्ये करावा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. आदरणीय वैकुंठवासी निवृत्ती तुकाराम ठोंबरे ही लोकांची यात्रा संपूर्ण आदरणीय निवृत्ती दादांना गेली 5 वर्ष पूर्ण झाली. भाग्यवान्याकडे आमच्या निवृत्ती दादांचं जीवन असेल ना. आज 5 वर्ष झाली हो आमच्या वडिलांना जाऊन, आमच्या आजोबांना जाऊन. पण आम्हाला पुन्हा पुन्हा आमच्या आजोबांचं स्मरण व्हावं. पुण्यस्मरण त्यालाच म्हणतात पिंपळदकर. ज्याचं आम्हाला पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं याला म्हणतात पुण्यस्मरण. गेली 5 वर्ष झाली आदरणीय निवृत्तीनाथ दादांना जाऊन. 5 वर्ष पूर्ण झाली. आदरणीय दादांचा संपूर्ण परिवार आहे. 3 मुलं आहेत. आदरणीय बबनराव असतील, आदरणीय केशवराव असतील, आदरणीय रमेशराव असतील. आदरणीय दादांच्या 3 मुली आहेत. आदरणीय विमलताई असतील, राजेश्रीताई असतील आणि सुमनबाई असतील. हा संपूर्ण परिवार. थोडा सुरेंद्रचा आवाज ठेवतात मला मराठी बस. आणि म्हणून या संपूर्ण परिवाराला सोडून गेली 5 वर्ष पूर्ण झाली. त्या सेवेच्या निमित्ताने आजचा आलेला सेवेचा योग याच परिवारामध्ये असलेले आदरणीय आमचे कल्पेश दादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरायांच्या संगतीत इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती काही काळ अखंड बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राची लाडकी मृदंगाचार्य आदरणीय आमचे सोपन बाबा देवकर पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजा श्री महाराजांकरता. महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय अत्यंत गोड आवाज गोड स्वभाव आदरणीय आमचे उद्धव बापू पवार पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. महाराष्ट्राचा लाडका आवाज अत्यंत आमच्या कैलास महाराजांचा आवाज ऐकला. कैलास महाराजांना लपवून सुजित महाराजांना दाखवावं, सुजित महाराजांना लपवून कैलास महाराजांना दाखवावं असा गोड आवाज आदरणीय आमचे सुजित महाराज बारे महाराजांना दंडवत करतो. गावातून आलेली सर्वच वयस्कर मंडळी या भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. माझ्या तरुणांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. म्हणून माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या दादांना तुम्हालाही दंडवत करतो, भावांना तुम्हालाही दंडवत करतो, यूट्यूबवाले चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. विठ्ठल 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 विठ्ठल. आदरणीय निवृत्तीनाथ दादांना जाऊन 5 वर्ष पूर्ण झाली. निस्वार्थ प्रेम करणारा बाप आमच्या जीवनातला निघून गेला. किती दुःख असतं गड्या दादेव. आज त्या 3 मुलांना आणि 3 मुलींना विचारा. असं एक दिवाळीचा सण नसेल गेला की आमच्या बहिणींना दादाची आठवण झाली नसेल म्हणून. त्याचं कारण असं आहे पिंपळदकर, मला मायबाप नाही सांगायचे बरं का, पण फार लक्षपूर्वक आहे का गड्या दादा. 2च वाक्ये. आमच्या जीवनातली आई निघून गेली का लेकराच्या जीवनामध्ये दुःख सावरण्याकरता कोणी नसतं. आणि मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला ना का तिच्यावर आलेलं संकट निवारण करण्याकरता कोणी नसतं. कसं एखाद्या दिवशी आई जर मुलीवर रागवली ना मुलगी बापाकडे पळत जाते. बापाला विनंती करते, बाबा सांगा ना हो आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनामध्ये आलं का संकट मुलीला बाप आठवतो. एखाद्या दिवशी मुलाच्या जीवनामध्ये आलं संकट, एखाद्या दिवशी वडील जर रागवले मुलावरती लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला धरतं आणि आईला विनंती करतं, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मग माझ्या दादांनो आहे तोपर्यंत आपले मायबापना जिवंत. रोज स्नान झालं, देवाची पूजा झाली ना का रोज आपल्या पवित्र मायबापाचं दर्शन करा रे. नुसते कीर्तन ऐकू नका. ऐकून आमच्यामध्ये बदललंही महत्वाचं आहे.
ऐकून आमच्यामध्ये बदललंय, महत्वाचं आहे. ताई, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सून म्हणून नांदायला गेल्यात ना, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी येत आहे. आपले सासू सासरे हे आई वडील म्हणून सेवा करायची आपल्याला जीवनामध्ये. त्याच्यातला भाव किती गोड आहे पागत आहे. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, तुम्ही आमच्या आईला मम्मी म्हणावं असाही आमचा भाव नाही. तुम्ही आमच्या आईला आई म्हणावं हाही आमचा भाव नाही ताई. तुम्ही आमच्या आईला आत्या म्हणा, सासूबाई म्हणा, पण सासूबाई म्हणत असताना, आत्याबाई म्हणत असताना त्या नावामध्ये आई बघण्याचा प्रयत्न करा. हा तुमच्या जीवनातला मोठेपणा आहे ताई. नाहीतर तुम्ही आमच्या आईला मम्मी म्हणायचं, लग्नाला 6 वर्षे झाले का मम्मीला वायली काढून द्यायचं, हे काय बरं नाही ना. त्याच्यातला भाव निर्माण होत नाही. आणि म्हणून आज प्रत्येकावर जबाबदारी. मुलगा म्हणून जन्माला आलो, मुलगी म्हणून जन्माला आलो, आज जबाबदारी आहे, मुलाची जबाबदारी आहे. आज पाहो, एखाद्या बापानं मुलीचं लग्न ऐश्वर्यात थाटामाटात संपन्न करावं, तसं या ठोंबरी परिवारानं माझ्या निवृत्तीनाथ दादांचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवला हो. सुंदर मंडप, सुंदर गाणारी, सुंदर वाजवणारी, सुंदर ऐकणारी. हो, किती गोड आहे नियोजन आहे ना. महाराज म्हणतात मुलाची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नये कोणाचा वाईट, शांती रूपे नये कोणाचा वाईट, शांती रूपी नये कोणाचा वाईट, शांती रूपे नये कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचे. महाराज म्हणतात जीवनामध्ये कोणाचा वाईट करू नका, पण मुद्दा असा आहे, वाढवी महत्व वडिलांची. आमचा मुलगा जर चांगलं वागत असेल, नित्यानं जर भगवंताची सेवा करत असेल, तर महाराज म्हणतात स्वर्गाला गेलेले पितर त्या मुलाला शाप नाही देत. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. पण महाराज म्हणतात मुलगा वाईट वर्तन करत असेल, व्यसन करत असेल, मायबापाची सेवा करत नसेल, इथं पितर जेवण नसेल घालत, तर महाराज म्हणतात ते आशीर्वाद नाही देत. आहा कटा त्यांचे करीती पितार, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. कटा कटा करती पितार, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचार पुत्र झाला. महाराज म्हणतात आहा कटा त्याची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आशीर्वाद नाही देतो, आशीर्वाद नाही देत ना. मग आमचं जीवन फार पवित्र दिशेनं असावं. हे दादेव पिंपळकर, हे मानवी जीवन मिळालं, हे पुन्हा पुन्हा नाही मिळणार बरं का. आत्ता मिळालं ना, फार प्रेम करून घ्या दादेव, फार प्रेम करून घ्या. पुन्हा नाही यायचं या जन्माला परत. भाग्यवान आहे तुलसीदास महाराज म्हणतात, तुम्ही आपण मोठ्या भाग्याने हा नरदी जे जीवन मिळालं, बड भाग मानुष्य तन पावा. मोठं भाग्य आहे महाराज म्हणतात, हे मनुष्य जीवन मिळालं, मनुष्य जीवन मिळालं ना. पहिलं भाग्य नरदे मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भाग्य भरतखंडी नरदे प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती महाराज म्हणतात. मोठ्या भाग्याने हा नरदे मिळाला. तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य पिंपळदकर ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला व आपल्याला. संत निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. अगोदरचा एखादा जन्म जर प्राप्त होऊन गेला असताना आपल्याला भजन नसतं करता आलं, आपल्याला वारी नसती करता आली, आपल्याला मायबापाच्या चरणाची सेवा नसत्या करता आली. हो
मग मिळालं नाही हे जीवन पुन्हा पुन्हा नाही मिळणार. श्रद्धेनं जबाबदारी ती जबाबदारी पाळा. का अनंत उपकार आहे, अनंत उपकार आहे आपल्यावरती. मुख्य 4 जणांचे उपकार आहे. खरं तर 3 जणांचे मुख्य उपकार आहे, चौथा आहे सांगून जाईल मी तुम्हाला. पहिला उपकार आहे पिंपळदकर देवाचा. काय उपकार आहे हो. महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन दिलं ना, हा नरदे दिला ना, काही घेतलं नाही भगवंताने याच्या मोबदल्यात. मग जेणे हा जीव दिला दान, दयाचे करीनाथ दान, जग जीवन नारायण, कैन गुणा दयाचे जोया विवरे जातीरी, जोया विवरे जातीरी, कैन गुणा दयाचे जोया विवरे महाराज म्हणता जेणे हा जीव दिला दान, दान दिला फुकट दिला पिंपळदकर. अहो फुकट दिला म्हणूनच आम्हाला याची किंमत कळाली नाही हो महाराज. महाराज असं का बोलले तुम्ही, आम्हाला याची किंमत कळाली नाही. पिंपळदकर याची जर किंमत आपल्याला कळाली असती तर आपण याच्यात बाटल्या नसत्या टाकले रे. आपल्याला याची किंमत कळाली असती तर आपण याच्यात मिश्रीचे पुढे नसते टाकले. कधी कधी काय म्हाताऱ्या रंगात असतात. सकाळी सकाळी म्हातारी उठली कधी गौरी घेती अंगणामध्ये ठेवून देते. असा सुगंध गोड सुटतो तिच्या अंगणामधून. शेजारच्या त्या मावल्यांना असं वाटत ही म्हातारी कुठंतरी न्यावा, नदीत दडपून द्यावा. ठोवा नाही वाटत गावामध्ये. भंगार वास येतो आपल्या मुखाचा मिश्री लावल्याच्या नंतर. ताई या वाणीनं जर भजन केलं तर या मुखाची शुद्धी होईल. महाराज म्हणतात आपण जर आपल्या वाणीनं जर भजन करत असाल तर मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. आपण जर व्यसन करत असाल तर आपल्या जीवनाची बर्बादी आहे रे दादा. मी रोज बोलतो. कधी कधी व्यसनावर बोलत असताना, दारूवर बोलत असताना या दारुड्यांचा बेवड्यांचा रोष आमच्यावर. म्हणत असतात ती बेवडे आमच्या खिशातली पेतो रे महाराज. काय जातं तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं. आमच्या खिशातलं काय जात नाही रे दादा. पण ज्याला लय दारूचा नादे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय रे. मग जाय कधीतरी त्या भंगाराचा प्रपंच पाहण्याकरता. लय वाईट असतो रे पिंपळदकर. कधी कधी म्हणतात लोक लय वाईट बोलतात हो महाराज तुम्ही. माझा प्रश्न आहे आजच्या कीर्तनात तुम्हाला, कोण्या बापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या आयुष्याचा नाश व्हावा. वरबोट करून सांगा ना, सांगा वरबोट करून. एकुलती एक मुलगी होती आमच्या बापाला पिंपळदकर. मुलीचं कल्याण करावं म्हणून श्रीमंत घराण्यातला जावं पाहिला रे. कर्ज काढून पोरीचं लग्न केलं तर आमच्या बापानं. गरिबी होती पण वाटलं होतं एकुलते एका मुलीचं कल्याण करील म्हणून. मी लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. पोरगी वाट लावली आणि पहिल्याच मुळाला मुलगी माहेरात आली. पोरगी रडायला लागली. बापानं विचारलं पोरी काय झालं ग रडायला तुला. बाबा वाटलं होतं हो तुम्ही एकुलते एका मुलीचं कल्याण कराल बाबा. हो ना ग पोरी, कर्ज काढून लग्न केलं पोरी तुझं ग सावकाराकडून. काय वाईट केलं मी बाबा. वाईट एकच झालं, रडण्याचं एकच कारण आहे बाबा. मला ज्या दिवशी माहेरात यायचं होतं ना बाबा, त्या दिवशी तुमची जावई भरपूर पिऊन आले तो बाबा. पिंपळदकर ऐकलं रे हा शब्द आमच्या बापानं. वाटलं होतं एकुलतं एका मुलीचं कल्याण करेल म्हणून. मी हरला आमचा बाप. बापानं सांगितलं नाही कल्याण करता आलं मला पोरीचं. ज्या दिवशी ऐकलं जावई दारोड्या निघाला त्या दिवसापासून पोरीच्या सासरात कधी पाऊल नाही ठेवलं आमच्या बापानं. अधूनमधून आठवण आली का पोरीला कॉल करायचा, फोन करायचा, पोरी कसं चाललं ग तुझं. बाबा माझं लय आनंदात चाललं हो बाबा. आनंदी प्रपंच असतो का मला सांगा रे दादा. अरे 300 रुपये रोजानं ती कामाला जाते रे ती माऊली. 300 रुपये कमवून आले तर 100 रुपये घेण्याकरता हजर असतो तो बेवडा. नाही दिले तर मारतो रे त्या ताईला. तो मारतो तो त्या ताईला.
सुखी नसतो, पण माझ्या बापाला दुःख होऊ नये याच्याकरता सांगते ती, बाबा माझं लय आनंदात चाललं हो, लय आनंदात चालला माझा प्रपंच. 2 लेकरं होती बापाच्या मुलीला, सुखानं संसार करत होती, वाईट दिवस काढत होती. वाईट दिवस काढता काढता असा एक दिवस उजाडला, चालू होतं तिच्या परिस्थितीतून जीवन जगायचं. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं नालं, जशी अमृताचे दारण होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. वाईट परिस्थितीतून तू जीवन जगत होती आमची बहीण, पण एक दिवस त्या सासरामधून फोन आला, बाबा आजपर्यंत तुम्ही आले नाही हो. कळलं तुम्हाला ज्या दिवशी तुमचा जावई दारुड्या निघाला म्हणून, त्या दिवसापासून तुम्ही लेकीच्या दारात पाऊल नाही ठेवला, पण बाबा आज यावं लागेल बाबा तुम्हाला. काय झालं पोरी? बाबा दुपारचे 12 वाजलेले होते हो बाबा. बर चौकामध्ये तुमच्या जावयाची गाडी आली, जावई भरपूर पिलेली होती बाबा तुमचीवाली. पोरी झालं काय का? बाबा समोरून ट्रक आला, काही वेगानं ट्रक आला, गाडीला येऊन धडकला, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तुमची जावई जागेवरती मरण पावले तो बाबा. गरिबी भोगणारा बाप होता पिंपळदकर आमचावाला. बसने बसला, आता त्या चौकात जाऊन उतरला रे. आमचा बाप दृश्य पाहत होता त्या चौकातलं. त्या दारुड्याची आई रडत होती, त्या दारुड्याची बायको रडत होती, त्या दारुड्याचा बाप रडत होता रे. 2 लेकरं होती, 2 लेकरं. हे लहान लेकर होतं, बापाच्या अंगावर खेळत होतं पिंपळदकर. पण लहान लेकराला काय माहिती आजचं खेळणं बापाच्या अंगावरलं शेवटचं आहे म्हणून, शेवटचं आहे म्हणून. आणि हा आमचा बाप डोळ्यानं दृश्य पाहत होता. वाटलं होतं एकुलते एका मुलीचं कल्याण करल म्हणून, मी नाही करता आलं. काळजी लागली बापाला, जावई दारुड्या निघाला, कसं होईल पुरीच्या आयुष्यात. होता तो जावई मरण पावला. बापानं विचार केला तरणी बांड पोरगी माझी, कसं आयुष्य जायचं आता कडाला. अशी एकाच बापाची नाही, प्रत्येक बापाची तळमळ असते रे. म्हणून माझी विनंती, दादा काय वाईट व्यसन करत नका बसू. हे बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो मी तुम्हाला. तुम्ही मला नाही कीर्तन दिलं, परत तुम्हाला नाही कीर्तन घ्या वाटलं तर घेऊ नका दादा. पण जाता जाता आज शेवटची विनंती करून जाईल मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या पोराच्या वरातीच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी, जर त्या वरातीच्या निमित्ताने तुम्ही जर 50 पोराला दारू पाजत असाल रे पिंपळदकर, तुमच्या येणारी घरी नवरी आहे ना, जो नवरदे ना तुमचा, या व्यासपीठाच्या गादीहून सांगून जाईल, हा महाराज तुमच्या मुलामुलीचं आयुष्य कधी सुखानं जाणार नाही माझ्या दादा. लोकाच्या लेकराला दारू पाजून आपल्या मुलामुलीचं आयुष्य सुखानं जाईल का हो? वाटतं रे 1.5-2 लाख रुपये खर्च करायला केला पाहिजे. करा ना, 2 लाख रुपयाची अशी गड्डी घ्या, वाटतं आपल्या मुलामुलीचं आयुष्य सुखानं जावं. ती 2 लाख रुपयाची गड्डी घ्या आणि एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन ते 2 लाख रुपये दान करा रे. ती गोमाता तुमच्या लेकराला आशीर्वाद देईल आणि तुमच्या मुलामुलीचं आयुष्य सुखानं जगता येईल रे माझ्या दादा हो. पण लोकांच्या लेकराला दारू पाजून आपल्या मुलामुलीचं आयुष्य कधी सुखानं नाही जाणार माझ्या दादा. आम्हाला जर कळालं असतं तर आम्ही याच्यात बाटल्या नसत्या टाकल्या ना. पण जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायीन गुण तयाची. दिलाय ना भगवंताने फुकट, याची किंमत कळू द्या दादा हो. पहिला उपकार आहे देवाचा, दुसरा उपकार आहे साधू संतांचा आपल्यावरती. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. महाराज म्हणतात, आम्हाला संतांनी जाग केलं, हा जीवनातला उपकार आहे हो. संत वेळोवेळी आपल्याला उपदेश करतात. आता जागा रे बाईनो जागा. महाराज म्हणतात ना, जग जोगी जग जोगी जग जाग बोलते, जग जाग बोलते, जग जोगी जाग जाग बोलती, टाळी वाजवा बसलेली मंडळी मस्त बघायचे हो. महाराज म्हणतात, ऐका रे, जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जाग बोलते, जग जाग बोलते,
पत्र काही फलपुष्प तोय तुझ्या पत्र काही फल पुष्प तोय हे बहुता दिवस फेरा आला या नगरा दिवस फेरा आला या नगरा नका काय नका घेऊ बार धर्म तोची सार नका घेऊ बार धर्म तोचे सार तुका म्हणे दान द्यावेची आनंद बरे दादा देवजी हे जगजोगी 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 जग जग बोलती जग जग बोलती जगजोगी जगजोगी जग जग बोलती जग जग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती साधू संत आपल्याला उपदेश करतात उपकारे संताचा तिसरा उपकार आहे आपल्या मायबापाचा अनंत उपकार आहे ना आई थोर तुझी उपकार 9 महिन्यानी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देवोनी आई देवोनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार अनंत उपकार आहे आपल्या आईचे मग घरामध्ये म्हातारी झालेली तुमची आई आहे पोरांनो कधी बोलू नका तुमच्या आईला बरं का ताई घरात म्हातारी झालेली सासूही तुमचे हात थरथर होतोय हो तुम्ही चहा पिण्याकरता दिला हातातून बशी निसटली सुटली धरणी वादळी आणि फुटली फुटू द्या का ताई इथं कोटी रुपयाचा संसार विकत घेता येईल बरं नाही तुम्हाला पण एखादा चुकीचा शब्द जर सासूबद्दल या वाणीतून निघून गेला ताई जर तो शब्दाने आमच्या आईच्या हृदयाचा ठाव घेतला ना काळजाचा भोसला तो झोमला तुमची सासू मरेपर्यंत कधी विसरणार नाही ताई तो शब्द म्हणून बोलू नका आपल्या आईला अनंत उपकार आहे ना आज तुम्ही आज काही सुना ना घमेंड आहे माझा नवरा कामाला आहे मला काय करायचं सासूची सेवा करू मला काय करायचं सासऱ्याची सेवा करू अशा सुनांना घमेंड आहे ना त्या सुनांना माझी विनंती ताई भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही आज बरं वाटल पवित्र सासूला घरातून काढून देणं आज बरं वाटल सासऱ्याला काढून देणं पण एक दिवस आपलाही नंबर ठरलेला आहे असं ध्यानात ठेवायचं जैशी करणी हा थोडासा वेळ आहे आपलं तरुण वय म्हणून बरं वाटतं आपल्याला नका बोलू आमच्या आईला कधी सासूला नका बोलू घरामध्ये म्हातारा झालेला बाप आहे पोरं अरे आमचा बाप जेवतोय थरथर होतोय हाताचा जेवता जेवता असा तांब्याला धक्का लागला कलंडला फरशीवर पाणीच पाणी झालं रे भाऊ द्या 5 मिनिटात फरशी कोरडी करता येईल पण एखादा राग भरात एखादा चुकीचा शब्द जर बापाबद्दल निघून गेला ना पोरांनो आपला बाप मरेपर्यंत कधी विसरणार लय गरिबी भोगलेली आपल्या मायबापानं त्या गरिबीची जाण ठेवा आज आपण पैसे कमायला लागलो आपल्याला गमेट चढली आपण आपल्या बापाला म्हणतो काय केलं आमच्या करता अरे एखाद्या दिवशी आमचा बाप उपाशी राहिला असेल तो बाप आठवा रे मोठं झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणी डोक्यावर घेईल आमच्या सोपन देवानं माझ्या सोपानाने चांगला मृदंग वाजवावा रामभाऊ माझ्या पोराला मृदंग वाजू द्यावं तोडकं मोडकं वाजवते तर माझ्या पोराला तो बाप आठवायचा आम्ही माझ्या मुलानं गोड कीर्तन करावं पहिलं कीर्तन देत नाही हो कोणी रामभाऊ घ्यावं माझ्या लेकराचं कीर्तन तो बाप आम्ही आठवायचा कीर्तनकाराने माझ्या मुलाने एखादी बसनात गवळण म्हणावी आज तर आम्हाला लोक लाख रुपये द्यायला हो दिवसाला $1,00,000 देतात ना आज तर कोणी डोक्यावर घेऊन नाचायला आपल्याला आम्हाला भजन शिकवलं तो बाप आठवायचा आम्हाला मृदंगामध्ये गावामध्ये जाऊन भीक मागितली आमच्याबद्दल पोरगा ड्युटीला लागायचा आहे तर सावकाराची बुटा सहित पाय धरले आमच्या बापानं तो बाप आठवायचा आज आम्ही काय कोटी रुपये कमवत असाल पण म्हणायचं नाही काय केलं आमच्या बापानं आमचे वडील आजही सांगतात ज्यानं गरिबी भोगली त्याला विचारा गरिबी काय असते आमचे वडील आजही सांगतात अरे महाराज 300 रुपये साला असायचं रे खायावारी
त्यात मालक इमानदार असला तर बरा, नाही तर साल खायवारी घालावं लागायचं. असे वाईट दिवस काढलेले आहेत आपल्या बापानं, लय वाईट दिवस. या फोटोकडे पाहिलं ना, गेली 5 वर्ष जरी झाली असेल ना, आमचा कष्ट करणारा बाप आम्हाला त्या फोटोकडे पाहिलं का आठवतो. किती कष्टाचं जीवन जगला आमचा बाप. किती हो उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाने, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाने. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामंदी असो जरी कना वाकला. गडीभर तो तांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अनंत उपकार आहे ना. मग मिळालं हे जीवन पुन्हा पुन्हा नाही मिळणार. आता मिळालं पुन्हा नाही मिळणार ना. आता मिळालेलं जीवन या आयुष्याचा नाश होऊ नये त्याच्याकरता श्री महाराज एक विनंती करतात. अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 बहुत बढ़िया. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे
एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या बाबा करता मस्त बघा. आता तरी पुढे हाच उपदेश महाराज म्हणतात, हाच एक उपदेश आहे पिंपळदकर. काय हो? नका करू नाश आयुष्याचा. या आयुष्याचा नाश करू नका. मिळालं हे आयुष्य ना, या आयुष्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात एकच काम करा, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. गुरुनाम गुरु वैकुंठाशी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला पाठामध्ये गोड सांगायचे. अण्णा सांगायचे, खूप गोड व्याख्या सांगायचे अण्णा. पण असं असतं हो संतचं जीवन, काही काळ जो म्हणे ना, जो आवडे जगाला तोची आवडी देवाला. लय थोड्या काळ जीवन मिळालं पूज्यश्री अण्णांना. या जिल्ह्यामध्ये अशी विद्वान व्यक्ती होती, हे पवित्र जीवन, साधना आवडायची, एकांत आवडायचा अण्णांना, फार पवित्र जीवन. शास्त्री महाराज, आम्ही फार मोठे विद्यार्थी होतो अण्णांकडं, पण अण्णा कधी म्हणत नव्हते. गेलं की एक एक दीड तास पाठ घ्यायचे अण्णा. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती, पण ते म्हणायचे हे सांगता सांगता जरी जीवन संपलं तरी लय भाग्याचं आहे. पण असं असताना दादा देव कार्य करून घेत असतो. मुक्ताईंचा अभंगच वाचत होते शास्त्री महाराज. अभंग वाचता वाचताच भगवंताच्या ज्योतीमध्ये ते विलीन होऊन गेले. संताचं जीवन लय पवित्र असतं. माणसाला संत संग मिळाला ना जीवनात कधी सोडू नका. भाग्यानं असे संत मिळाले तर त्यांचे वैर सुद्धा करू नका. आणि जर अशा संताला जर वैर केलं, हा आपल्या जीवनात येणारे संकट लय खतरनाक असतात. पण काही लोकांना नाही कळत, त्रास देतात लोक अशा महात्म्याला सुद्धा. इथं तुकाराम महाराजाला नाही सोडलं हो समाजाने. कोपला पाटील गावीची हेलो, आता मज भीक कोण घाली. पण अण्णा खूप गोड व्याख्या सांगायची. सत चित आनंद. सत म्हणजे तो सत्य आहे, चित म्हणजे तो चिदरूप आहे, सत चित आनंद म्हणजे तो प्रकाश रूप आहे. असं हे जीवन आहे ना. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी. बरं आयुष्यच किती हो? अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र काय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पायगा, राम राम स्मरा. फार कमी आयुष्य मिळालं. समर्थांचं एक अभंग आहे बरं का दादा. महाराज म्हणतात मिळालं नाही आयुष्य, फार कमी आयुष्य मिळालं. पण भजन करून घ्या. सावध सावधान वाची वदा नारायण. सावध वा, भजन करून घ्या. पाहो किती गोड आहे माझ्याशी बोलत. चला आता आपण 5 मिनिटांमध्ये आपलं आयुष्य किती सोन्यासारखं मिळालं ना पाहूया आपण. पण त्या आयुष्यामध्ये काय काय करायचंय, कारण हे आयुष्य थांबण्याकरता नाही आलं. आयुष्य जात आहे पा. नामदेव महाराज म्हणतात, काळ जपत से महा, स्वहिताचा गोर व्हा आणि ध्यानी राहा श्री हरीच्या. का हो भजन करून घ्यायचं. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. समर्थांची भाषा आहे बरं का. आता ऐका. समर्थ म्हणतात ऐका. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण. समर्थांची भाषा आहे. आता ऐका बरं का ताई दादा ऐका. 10 वर्ष बालपण, बालपणाचे 10 वर्ष गेली, सुरू झाला आपला आयुष्य बरं का. 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 किती झाले आता बोला माझ्याशी. बोला की दादा किती झाले ग माय, बोला माझ्याशी. मला आवाज येत नाही ग. ओक्ताच्या टुड्यात गेले असे हळूच बोलत आहे का ग माय तुम्ही. किती झाले बरं बोट करून तर सांगा. असे 20 किती झाले. 20 वर्षात आयुष्य संपलं का. आता पुढं पहा बरं का. समर्थांची भाषा आहे ती काय श्रावण महाराजांची भाषा नाही. समर्थ म्हणतात 30 वर्ष होते
पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचवदा नारायण 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी सावध सावधान वाचवदा नारायण. संपलं 30 वर्षाचा आयुष्य. अजून 10 टाका आता आहे का 40 वर्षाचा आयुष्य झालं का? 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास बुरळ पडली कैसी दूर आणि जवळी सावध सावधान वाचवदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. आपण म्हणावं का हो रामभाऊ तात्या, अहो सप्ताह सुरू झाला का तुम्ही हरिपाठाला असायचे, कीर्तनाला असायचे, काकड्याला असायचे, गाता भाजनाला असायचे, आता दिसती नाही हो मंदिराकडं. तात्या म्हणतो यावं वाटतं हो महाराज. अडचण काय तात्या? अडचण एकच आहे, असा पुढं पाऊल टाकला का नुसता खड्डा दिसतो. म्हणजे डोळ्याचे काय झाले? खासड झाले रे बाबा. जुन्या माणसाची भाषा. मग जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करून घ्या, तुकोबरांच्या गात्याचं पारायण करून घ्या. डोळे निघून गेलेत ना. आणि 40 वर्षाचं आयुष्य झालं का इंद्रिय साथ सोडायला लागतात. म्हणून आजच्या कीर्तनातल्या मावशी हो, माय कधीच सुनाला सासूरास करू नका. आजपासून ध्यानात ठेवा. आज सासूरास करणं बरं वाटेल ताई तुम्हाला, पण या थोडंसं वय पुढं झालं का अशा काटाकाठी द्या बाई. त्या आता त्या कशा काटाकाठी द्या ऐका बरं का सगळे. आता लक्षपूर्वक काय का बरं. अजून 10 टाका. आता किती झाले? बोला 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 बोला. 50 वर्षाचं आयुष्य झालं बरं का समर्थांची भाषा. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्याशी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचवदा नारायण. 50 वर्ष होती पुढे हलती दातांच्या पंगती. हे सुद्धा धोका देत असतात बरं का भाऊ. म्हणून पिंपळकर जोपर्यंत चांगलं खात तोपर्यंत चांगलंच खा. चांगलं खा म्हणजे डोक्यात आलं ना आपल्यावाले. आज बरं वाटेल नाही तर हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं. आज बरं वाटेल रे मसोबाच्या भक्त हो, वर्षाला 2-4 कारणं हाणणं. लय नांगाट हो मसोबाचे भक्त. ऐकते नाही हो. त्याला म्हणावं भाऊ ते पाप आहे. बाबा बांधावरल्या म्हसोबाला बोकड्या कापल्याशिवाय तो आम्हाला सुकान राहू देत नाही. असं बर बर. तो दारात आला ना तो गागता गागता सांगतो. त्याला काहीतरी सांगायचं राहतं. पण हा ऐकत नाही हो गडी. तो त्याच्या वाणीनं बोलायला लागतो. असं गागत ते बकरू. असा गडी धरतो म्हसोबा पुढं नेतो गडी. सोडत नाही त्याला. आणि काय देते या म्हसोबाला सांगा ना मला. नैवेद्य काय देते माहितीये का? शेंगान खुर्र. ते बी शिस्ती नाही म्हणून. नाही तर म्हसोबा नैवेद्य वासवत मिळाला असतं हो. काय नसतं दिलं म्हसोबाला. अरे काय भंगार खातात दादा. भाजी भाकरीचा नैवेद्य द्या तो त्याचा भुकेला आहे. तो काय बोकड्या कोंबड्याचा भुकेला आहे का? पण झाला जाऊ द्या. आलं मनात माळ घालायची तर घाला, नाही तर मग काय चाललंय आपला विषय चाललाय असंच. पण एक दिवस रडावं लागतं बरं का भाऊ. मग रडत नाही मग भुकतो म्हातारपणात. खाटो पडला ना पाप केलेलं असतं. नाथ महाराजांचा पुरावा देतो मी, बोगस नाही बोलत. महाराज म्हणतात आज पाप करणं बरं वाटेल पण उद्या कोणी विचारणार नाही अशा कमिटीत राहू नका. पातके करिता पुढे आहे पुसता. म्हातारपण आलं का मग पाहुण्याशी बोलत नाही, हसत नाही, नुसता रडतो. मग ते त्याच्या समोर असे बोकड्या कोंबड्या उड्या हानी देऊ म्हाताऱ्याच्या पुढं. पण सांगता येत नाही तरुणपणात काय कुटाणा केला म्हणून. भावबंधाला टिचवण्याकरता रोज मटण खाऊ घालायचा पोरायला. काय पोरायच्या डोक्यात आला. एक दिवस बापच धुतला. ज्यांच्या करता हे खाऊ घातलं त्यानंच कुठून काढलं. नाचच येतं.
कधी यम पोराच्या अंगात शिरल आणि कधी बापाची उचल टाक होईल का हो महाराज. असं होतं का इथं या कलियुगात. घ्या नाथ बाबाचा पुरावा. कलियुगाची दादा ऐकावी थोरी पण पुत्र तो होईल पित्याचा वैरी. हा लोक म्हणतात काय काळ आला हो पर्या बापाला आणायला लागला. लिहून ठेवलेलं आहे तसं. म्हणून चांगले संस्कार करा. हे बरे किती गोड लेकरू टाळ घेऊन उभं राहिलं. एकदा त्याच्याकरता जोरदार टाळी वाजव मस्त पाहिजे. असं प्रत्येकाचं लेकरू कीर्तनात उभं राहिलं पाहिजे. ही नाही लोकांची भावना हो. आपल्या मुलानं कीर्तन करावं भजन करावं गायन हे नाही लोकांच्या डोक्यात. मग 51 घेतो 41 घेतो 31 घेतो आणि 21 घेतो. तुला किती देतं हे पाय. तू चौकात उभा राहायला लागला तर लोक पळून जात रे तुझ्यापासून. काय लोकांची निंदा करत बसतात. आणि घेऊ द्या एखाद्याच्या प्रारब्धात असेल. अरे त्या मंत्र्याचा काही कोटीने घोटाळा चालला तिकडं नाही कोणी बोलत. इथं एखादा महाराज मोठा झाला ना वाहू द्या ज्ञानोबारांचं लेकरू. संघर्ष असतो जीवनामध्ये. इथं बेवडा होणं सोपं आहे रे पिंपळतकर. पण महाराज होणं अवघड आहे ना. नका कोणाला काय बोलत बसू. एखाद्याचा बाग जर चांगला आला ना शेजारच्याला असं वाटतं याच्या बागावर रात्री राऊंड अप मारावं काय. अशी भयान नालायक अवलाद जन्माला आली हो. आधी याला राऊंड अप पाजलं पाहिजे. अरे त्यानं रात्री धुकं आलं तर 2 वाजता उठून दे ना ते साफ केलं रे. त्याच्या कष्ट का नाही कोणी पाहत. ज्याचे त्याचे कष्ट आहे कष्टाला दाद देण्याचा प्रयत्न करा. पैसा काय पैसा मिळेल प्रारब्धानं. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. पण चला जाऊ द्या. माझा मुद्दा असा आहे इकडे हे सुद्धा धोका देतात. हा माझी वेळ संपत आली. मला 12:30ला थांबायचे. 20 मिनिटं शिल्लक आहे फक्त माझ्याकडे. पहा किती सोन्यासारखा विषय ना. हे फक्त मातीच जाऊ नये. हलती दातांच्या पंगती 50 वर्षाचं आयुष्य झालं ना बरोबर आहे ना. श्याम केस शुभ्र होती काळी भोर केस होती पिंपळतकर. पण रात्रीतून धुकं पडून गेलो. हा केस सफेद होऊन गेली हो. हा आपल्याला कॉल सुद्धा नाही आला. कॉल नाही मिस कॉल सुद्धा नाही आला. आहे का आपल्या हातात काही. मग कसली कमेंट ऐका. अजून 10 टाका आता पटकन. हा पटकन आता ऐका समर्थांची भाषा. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी वस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी. सावध सावधान पाचे वदा नारायण. हा सावध सावधान पाचे वदा नारायण. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी. काठीवर करा बाबा. बाबा काठीवर करा मस्त. काठी काठी हा दाखवा सगळ्याला. पाहू घ्या रे ए पिंपळतकर. ही संतांची भाषा आहे बरं का. अजून एखादी काठी असेल तर वर करून दाखवा पाठीमाग. बस झाली आपल्याला दृष्टांत करता सिद्धांत भेटून गेला ना. ही महाराजांची भाषा आहे. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी मस वस लागे पाठी त्याशी हसती कारटी. सावध सावधान. बस बर झालं 60 वर्षाचा विषय पूर्ण. अजून 10 टाका आता. हे लय महत्वाचं आहे बरं का. ऐकायचं ना सुनायला काय बोलायचं नाही. मग 1 सून असू 2 असू 3 असू 4 असू 5 बस झाल्या 5. कधीच बोलू नका कारण त्या कशा काटाकाडी. आता ऐका बरं का. आता हे वय लय महत्वाचं आहे. आता टाका ना शेवा. आता आकडा टाका. आता किती आला हो 70. आता ऐका 70 वर्षाचं आयुष्य झाले हो आपलं चरित्र. 70ची केली रचना बसल्याने उठवेना उठवेना चालवेना मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान आचे वदा नारायण. 70ची केली रचना बसल्याने उठवेना. मग म्हातारी बसल्या जागी एकदा सकाळी स्नान करून जेवण करून बसली की उठवत नाही. शेजारींची मैत्रीण म्हणते चंद्रभागा ये ग गप्पा मारायला बाई उठवत नाही. आता मग कुठेतरी कोपऱ्यात बसावं लागत. मग घरात नवीन सुनबाई येईल राहती. ती सुनबाई लेकराला पाळण्यात टाकी ती झोका देता देता पण ती रडतच ती बाळ. आणि मग नवीन सुनबाई म्हणते ऐकू राहिले ना तुम्ही सगळ्या. ती सुनबाई म्हणती बाळा ए बाळा झोप कोपऱ्यात बोकडी. 5 सुनायची सासू होती ग पण बोकडी व्हावं लागलं. आता ऐका काय काय सासरे सुद्धा येडपटी. येडपट म्हणजे नगाट. सुनायला शिव्या देतात. कोणत्या जन्मात भोगावं लागल येडे हो. अरे तुमच्या घरी ती सून म्हणून आली. तुमच्या मुलीला जर सासरे शिवीगाळ केली तर बरं वाटेल का.
नका शिबिगाळ करू सुनाला. आज बरं वाटल. अरे महाराज म्हणतात 100 एकराचा मालक होता. आता प्रमाण किती गोडे पा. 100 एकराचा मालक होता 100. पण ऐका ना, सत्ता गेली, शहाणपण गेलं, पैसा कमवणं बंद झालं, संपली गमेट आपलीवाली. आता ऐका मानपान कुठपर्यंत आपल्याला. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. चळन म्हणजे पैसा, मानी तिला न थोर, देह सुखाची या काजा. इंद्रिय मावळले आला बागू लाजा, कैसे हे विपरीत झाले तोची देह नव्हे तुझा. म्हणून सत्तराची केली रचना. बस अजून अजून 10 टाका पटकन, झाला आता थोडं राहिलं. 80 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयसी. पाण्यावीन मछली जैसी, जीव होतो कासाविसी. सावध सावधान वाचवता नारायण. अजून 10. मग वर्ष झाले 90 वर्षाचं आयुष्य झालं, बोलवे ना एक शब्द. वाचा बंद झाली. आता शेवटचा आकडा पूर्ण करा जरा. असं करा करा सगळ्यांनी असं करा. समर्थांची भाषा आहे. 1 शतक पूर्ण झाला, 1 शतक पूर्ण झाला. असे केलेले हात जरा असे करा मस्त भागी. आता 1 शतक पूर्ण झाला, 1 शतक पूर्ण झाला. आला तैसा वाया गेला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचवता नारायण. सावध सावधान वाचवता नारायण. वाचवता नारायण. वाचवता नारायण. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचवता नारायण. म्हणून संत जनार्दन स्वामी गावगाव सत्संग असायचे बरं का पूर्वीच्या काळी. जनार्दन स्वामीचे सत्संग असायचे बघा. जय बाबाजी परिवार आहे बरेच. मग प्रवचनातून अभंग असायचा. धर्म करा धर्म कर, तेने देव येईल घरा. जुन्या चाली बरं का गाडगे बाबांच्या. गाडगे बाबांच्या लोक श्रद्धेनं भजन करायचं. सोप्या चाली होत्या. भजन करायला लोक म्हणायचे लोक गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. काही फक्त एवढी वाट पाहत्या कीर्तन संपलं का देव पावला देव पावला. असं डोक्यात असेल काय. कीर्तन संपावर आहे बाबा लवकर ऐका ना. भजन भजन असं स्वामी म्हणायचे बरं का. स्वामी म्हणायचे. मग मधून मधून प्रबोधन असायचं बरं का. स्वामी धर्म करा धर्म कर, तेने देव येईल घरा. तेने देव येईल घरा. धर्म पांडवानी की अंगी देव राबविला. मग स्वामी अशी म्हणून मधूनच प्रवचनातून म्हणायचे जन गुरु नाही म्हणा. आता बरं का जोरात. आता जन गुरु नाही. तुम्ही काय गुरुच्या भानगडीत पडायचे दिसते मागे नाही. तुमचा आवाज कमी येऊ राहिला. जन गुरु नाही आणि त्याचा जन्म वाया, त्याचा जन्म वाया. आता तो कसा म्हणायचा बरं का माझ्या पाठीमागे.
जन्माला लायला म्हणा ना आता म्हणा ग पाणी वाहता वाहता मेला 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 पाणी वाहता मेला. महाराज म्हणतात गुरु नाही केला यायला तर आपल्यात फरक नाही यायला तर आपल्यात फरक नाही मग काय बंट्या हा त्याला काय मार काय नाही हो? विठ्ठल 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 चला विठ्ठल 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 काय नाही मग या आवो असं जीवन नसावं आपलं जीवन फार पवित्र आपलं आयुष्य वायाला जाऊ नये ना सोनं व्हावं आपल्या आयुष्याचं याच्याकरता महाराज एक विनंती करतात पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत हे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत टाळी वाजवा टाळी 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 सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत 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 सकळांच्या पाया माझे दंडवत माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त आपुलाले सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो आपुलाले चित्त शुद्ध करा पण महाराज ते चित्त तरी कशानं शुद्ध होईल महाराज म्हणतात इथं ते करावे देवाचे चिंतन आम्ही जर देवाचं चिंतन केलं करुण्या मन एकविध ते भजन कसं करावं लागल एकविध शुद्ध व्हावे असं मन करावं लागल असं जर भजन घडलं का समजून घ्यायचं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण आपला व्यापार सफल झाला तुका म्हणे लाभ होतो व्यापार करा काय पार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करावे ठोपार माये जय जय गोपाल चला, चला, चला. ठोपार. जय जय तिन्ही भाऊ चला बबनराव चला केशवराव चला रमेश भाऊ चला तिन्ही भाऊ चला हरी जय जय हरी जय 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 ताली बाजवा ताली बहुत बढ़िया जय हो. हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठ्ठल कुमाई जय जय विठ्ठल कुमाई हरी
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा. जाता जाता एकच विनंती आहे दादेव, आपल्या जीवनामध्ये नित्यानं साधूची संगत असावी. नित्यानं साधूची संगत असावी. थोडा हवा सोडा जरा. तुकाराम महाराज म्हणतात संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. आग्रह करतात तुकोबरा, देवाला मागणी करतात, न लगे मुक्ती धन संपदा पण संत संगती सदा. नामदेव महाराज म्हणतात वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. जीवनामध्ये नित्याने संतांचा संग असावा. आपल्या जीवनामध्ये संतांच्या संगतीत आपलं जीवन असावं. आपलं जीवन संतांच्या संगतीत असावं. मग गुरु असावा आपल्या जीवनात, आपल्या गळ्यामध्ये माळ असावी, आपल्या जीवनात भजन असावं. साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपला प्रवास असावा नित्याने. महाराज म्हणतात मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता. जीवन संतांच्या दिशेने. हे बघा नाथ महाराज म्हणतात ऐका रे पिंपळकर, संताचं ऐकलं तर बरं होईल, संताचं ऐकलं तर बरं होईल, भलं होईल. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारी. आपलं जीवन संतांच्या मार्गाने असावं, जो मार्ग दाखवून दिला. ऐकावं आपण संतांचं, ऐकलं तर भलं होईल. आणि महाराज म्हणतात नाही ऐकाल हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल मग दुसरं हे जरी ऐकाल मग दुसरा येईल, हे जरी ऐकाल मग दुसरा येईल. आत्वरी करा मस्त बघे बसलेली मंडळी, बहुत बढिया. हो आमच्या कल्पेश दादांची फार इच्छा होती बाबा तेवढा पिंगळा म्हणा. हो बाबा हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल हे जरी ऐकाल मग दुसरा येईल, हे जरी ऐकाल मग दुसरा येईल. सरत सेवटीवा काळ बांधून नेईल, सरत सेवटीवा काळ बांधून नेईल, सरत शेवटीवा काळ बांधून नेईल, सरत शेवटीवा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल, आमचे काय जाईल, आमचे काय जाईल, आमचे काय जाईल, आमचे काय जाईल. काय जाईल. पिंगळा 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 बोले बोलत नका पिंगळा महावारी बोले बोलत नका पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी बोले बोलत नका पिंगळा महाद्वारी बोले बोलत नका. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान गोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान गोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान गोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान गोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा
माधववनी भजने लागा देव करा कैवारे हे माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवा मल्हारी तिवारी मल्हारी तिवा करुणी मोतीत हरी बोल करुणी मोतीत प्रेम घाली हृदया दान महागाया दान महागाया अनुदान महागाया एकदा सगळ्यांनी हात वरी करा मस्त एक साथ पिंगळा महामारी दादा करता जोरदार टाळी वाजवा देवा करता आणि एकदा या बाळा करता जोरदार टाळी वाजवा आज पिंगळ्याचा आनंद अशी लेकरं असली पाहिजे कीर्तना डीजेव नाही आपली डीजेव नाचवायला आपण आनंद व्यक्त करतो अशी नाचू द्या अशी कीर्तनात गोड खूप गोड आजचा आलेला सेवेचा योग संपूर्ण ठोंबरे पाटील परिवार फार 8 तास आमच्या कल्पेश दादाचा तारीख चेंज झाली आपलीवाली पण सांगितलं बाबा तुमची जीही तारीख आली असेल ती तारीख राहू द्या फार 8 तास 5 पुण्यस्मरणी निवृत्तीनाथ दादांचं असं दरवर्षीही जरी केलं या ठोंबरे परिवारानं तरी आपण दादांच्या ऋणातून उताराही होणार नाही कारण का अनंत उपकार आहे लेकीच्या जीवनात बापाच्या लेकरांच्या जीवनात आणि म्हणून हा सगळा अत्यंत श्रद्धेचा परिवार आहे सुंदर असं जेवण ठेवलेलं ह्या परिवारानं बरं का माझी विनंती आहे जाता जाता जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका नाही तर आज लोक वर्ष श्राद्ध म्हणलं पुण्यस्मरण म्हणलं का खात नाही आपण म्हणावं येईन बाई सुंदर स्वयंपाक खाऊन जावं बरोबर येईन बाई म्हणते बाई मी खात नाही का बरं त्या दरी जाऊन येईल त्या बाबाकडं कायची दरीन कायचं काय ग आपण म्हणावं येई बा जेवण करून जावं बरोबर येईन बा म्हणतो मी खात नाही का बरं ये बा म्हणतो वर्ष श्राद्धचं खालं की नुसतं अंग जड पडत अंग जड नाही पडत मग अंग जड परेपर्यंत खालं हो आपण अंदाज नाही आला आपल्याला कायचं जडण कायचं काय रे दादा हे अन्नात काय बोताळा बाताळा शिरल्या आमचे वडील हे जुन्या माणसाला विचार अजून एखाद्या घरचं दाव असलं तर लोक बळ जायचे हो 2-2, 3-3 किलोमीटर जेवायला त्या काळात नाही बोताळ्या बाताळा शिरल्या लोकांच्या अन्नात आज काय लोक या परिवारानं सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका अशी आग्रहाची विनंती आहे आदरणीय आमचे उद्धव बापू असतील सुजित महाराज असतील संपूर्ण भंडी मंडळाकडे एकदा जोरदार टाळी वाजवा हात वरी करा मस्त बाकी पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापी जाती संताची आजपे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त Hare
महाराज. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्या शेजारची शपथ. माझ्या साऊंडवाले दादा करता, ह्या बाळा करता जोरदार टाळी वाजा. लय गोड रे, लय गोड. त्याच्या चेहऱ्यावरला भाव खूप गोड आहेत, खूप गोड. अरे लय मोठी सिस्टीम म्हणा रे तुझी वाली मस्त पैकी. असं महाराज मंडळी प्रेम केलं का माणूस मोठं. प्रेम कोणावर करावं पण हृदयापासून करा. हा प्रेम केलं ना कोणी जवळ येत. मग या प्राण्यावर प्रेम करा. अरे पूर्वीच्या लोक बैलाला वैरण खाल्याशिवाय जेवत नव्हते, पण चांगलं मालकानं हाक मारली तर बांधावरला बैल फिरायचा. आज पोऱ्या सुद्धा फिरत नाही. पोऱ्या फिरतो वाटलं ना आपली. हा आलं लक्षात. प्रेम फक्त हृदयापासून असलं पाहिजे. मस्त पाहिजे प्रेम हृदयापासून असलं पाहिजे. वा पुन्हा शब्द सगळ्यांना धन्यवाद. विठ्ठल जय 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिव अवतार तरुण केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मा. शिव अवतार तरुण केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथाचे चरण चरण एका जनार्दनी. शिव अवतार तरुण केले त्रैलोक्य पावन. बोलिलेले करू वेडे वागोडे महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार बे आपला. करा क्षमा महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया पैकी करा. त्याला बोलण्याकरता असेल कोणी महाराज तुम्ही ओ ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आदरणीय आमचे शंकर भाऊ अशोक भाऊ पानगवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणी बोलणार आहे का?